नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होते 7:16. 18 तारीख आहे आजची. आणि गाडीमध्ये CNG मी आदल्या दिवशी भरून ठेवला नाही, कारण एक पॉईंट जातो पण तो जवळपास 15 ते 20 किलोमीटरचा डिफरन्स जाणून येतो. तर मी विचार केला आहे की थोडंसं लवकरच निघायचं घरातून. एक 7:30 वाजेपर्यंत आपलं CNG भरून होऊनच जाईल, कारण ज्या ठिकाणी माझा CNG पंप आहे तिथे तो बंदच आहे. तर मी आलो MIDC मध्ये आणि भरून गेलो CNG. आता पूर्ण एम्प्टी आहेत. गाडी पेट्रोलवरती शिफ्ट झाली आहे. राईट साईड बघा, CNG ब्लिंक करतोय ना, तो पेट्रोलवरती शिफ्ट झाली आहे. बघू किती केजी CNG बसतोय, आणि जसा CNG भरून होईल ना तसं इथूनच लॉग इन करेल. ट्रिप केली रिसेट. 3.7 किलोमीटर गाडी चालली 20 मिनिटामध्ये पेट्रोलवरती. तर बाबा, पेट्रोलवरती तर ही गाडी डायरेक्ट रक्तच पिते. एवढा म्हणजे खतरनाक ती पेट्रोल कन्झ्युम करते. CNG मध्ये ॲव्हरेज खतरनाक आहे, म्हणजेच खूप चांगलं आहे, बट पेट्रोलमध्ये नाही. वसई विरार ही ट्रिप मला पहिले उबर गो मध्ये दाखवली, आता सिडॅनमध्ये. जर 1800-2000 रुपये दाखवले तर जायला काही इश्यू नाही आहे, कारण आउटसाइड एरिया आहे ना पूर्ण तो. 7:44 झालेत आणि एक लॉंग पिकअपचा भाडा मी उचलला आहे. T2चा आहे. 44 किलोमीटरचे 941 रुपीज देतोय, जस्ट बिकॉज ऑफ प्रीमियर कॅटेगरी. आणि एअरपोर्टचे भाडे सहसा कॅन्सल होत नाही. जर झाले तर मग डायरेक्ट खारघरमध्येच पोचू आपण. अशा हिशोबाप्रमाणे मी विचार करून ही ट्रिप घेतली आहे. मला लॉंग पिकअपचे तर भाडे येत नव्हते. हा पहिलाच आहे जो लॉंग पिकअप आला आहे. BKCची पण एक ट्रिप होती, ती पण मी ॲक्सेप्ट केली, म्हणजे मॅच केली, पण ते मॅच एरर आलं. जाऊ दे. तर याच्याने काय होतो विषय की आहे ना, पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. त्या CNG पंपावरती गर्दी बघा जरा. या CNG पंपावरती मी CNG नेहमी भरतो, पण मी बरं झालं MIDC मध्ये CNG भरला, आता लफडा झाला असता. तळोजामधून पिकअप आहे या कस्टमरचा, जवळपास 4.1 किलोमीटर. थोडा टाईम पण जास्त दाखवतोय, 1 hour 45 minutes दाखवतोय टायमिंग पोहोचण्यासाठी. जाऊ दे, आपले डायरेक्ट असे 1000 रुपये बनतील ना तर मग मजा येईल. ह्याला या सिडकोच्या ती बिल्डिंग भेटतच नव्हती मला मित्रांनो. मॅप पण चुकीचा दाखवत होता, म्हणजे होतं समोरच, पण ते बोलतात ना की जस्ट पाटोळी साईडला जायचं होतं. विचारत आलो. टाइम बघा, ऑलमोस्ट 8 वाजायला आलेत. 6:40 झालेत. कस्टमर आले आणि बोलतात, दादा सॉरी, चार्जर विसरलो. 1 मिनिटच्या तब्बल. जाऊ दे. बघा, मी प्रयत्न तर केले सकाळी लवकर उठून लवकर लॉग इन करायचं. CNG पंप बंद होता, CNG ला थोडी लाईन भेटली, त्यानंतर लॉंग पिकअप भेटला. तर हे माझ्या नशिबात मी नाहीये, म्हणजे मी टाकतोय एफर्ट्स, पण ते आता होत आहेत कुठल्या ना कुठल्या कारणाने कॅन्सल. त्याला आपण काय करू शकतो, है ना. आता वेटिंग टाइम किती भेटेल किती नाही मला पण नाही माहिती. प्रीमियर कॅटेगरी आहेत. 8:05 टाइम झालेला आहे. काय करू शकत नाही. मी माझा प्रयत्न करतोय, पण ते नॅचरली होतंय. माझ्या हातामध्ये काय नाही आहे, आणि मी ह्याच्या व्यतिरिक्त काय करू पण शकत नाही. टाइम होतोय 10:25. अँड वेलकम टू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2. तर फेअर जो दिला आहे तो दिला आहे 1101 रुपये. सी अर्निंग हिस्ट्री 2 तास लागले, 2 तास 16 मिनटं आणि 47 किलोमीटर्स डिस्टन्स ट्रॅव्हल. भावांनो, आता मी आहे कलिना युनिव्हर्सिटी दिस पॉइंट, आणि सध्या आता आपल्याला अजून एक अनटॉप हिल, म्हणजे ही मला सायन्स साईडची ट्रिप वाटते प्रीमियरमध्ये. आय डोंट नो, कारण मला हे नाही माहिती, श्युरिटी नाही आहे.
पण मी ॲक्सेप्ट केली आहे जस्ट बिकॉज की रेट डाऊन तर झालेलाच आहे आणि ट्रिप पण लागत नाही आहेत, म्हणजे ओला असू दे किंवा उबर असू दे. आता तुम्हाला शेवटची ट्रिप दाखवतो डिटेल्समध्ये. ही अंधेरीवरून पवईची ट्रिप लागली आणि पवईवरून बँड्रा कलिना बिझनेस कम्फर्ट. किलोमीटर बघा, किलोमीटर वाईज तर ठीकठाक आहे, पण टाइम्स 38 मिनिट्स आणि हा 43 मिनिट्स. पूर्णचा पूर्ण कारचा डॅशबोर्ड आहे ना पूर्ण हिट झाला आहे. आणि CNG बघा जातोय, म्हणजे जास्त CNG जातोय कारण गाडी हीट होते. AC थोडा वाढवतोय मी. कस्टमर आला की बोलत नाही की AC वाढव, पण मला स्वतःला गरम होते तर मी AC वाढवतोय. असं वाला आहे सिच्युएशन. नमस्कार मित्रांनो, आता टाइम होतोय 2:40. मी डायरेक्ट आता घरीच जातोय कारण माझ्या पोटामध्ये थोडासा गडबडवाला सीन वाटतोय. तर शेवटची ट्रिप कंप्लीट झाली नवी मुंबई एअरपोर्टवरती, पण त्याच्या पण आधी एक ट्रिप जी कंप्लीट झाली ती होती सायन्सचीच होती. प्रतीक्षा नगरच्या आसपास कस्टमरला ड्रॉप करायचं होतं. तिथून मी ड्रॉप केलं आणि ते कस्टमर बोललेत की अरे मला नवी मुंबई एअरपोर्टवरती जायचं आहे. मी बोललो ठीक आहे, मी तुम्हाला सोडतो. मी माझ्या ह्याच्यामध्ये बघितलं तर मला माझ्या आयफोनमध्ये फेअर दाखवत होता उबर गोला 700 रुपये आणि प्राईम सिडनला 640 रुपये. पण त्यांच्या ह्याच्यामध्ये फोनमध्ये तो फेअर दाखवत होता 537 रुपये. मी स्वतः बघितला, त्यांचा पण आयफोनच होता, माझा पण आयफोन. मी बोलला काय फालतूगिरी आहे यार उबरची, जाऊ दे. मी विचार केला की काय नाही, आपण नवी मुंबईमध्ये एंटर होतोय तर चांगलंच आहे. तर कस्टमरला ड्रॉप केलं इथे. त्यांच्याकडनं 535 रुपयाचा फेअर घेतला. त्यांनी पण 2 रुपये कमी केले. 537चं दाखवत होतं, त्याने मला 535 रुपीज दिले. बट ठीक आहे, काही हरकत नाही. हे माझं नशीब चांगलं आहे की मी घरच्या साईडलाच आता पळतोय. माहिती नाही अचानक काय झालं यार पोटाला. रिक्स नाही घेऊ शकत मी. तर एकदा घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो ना, तर मग थोडासा लेट नाईटपर्यंत तरी काम केलं ना तरी काय हरकत नाही. पण आज सोमवार असून आज ना तसा धंदा नाही जसा की नेहमी असतो. म्हणजे रेट तर कमीच आहे, वरून काय बोलतात ट्रिप भेटतच नाही जास्त. भावानो गाडी चालली आहे 135 किलोमीटर आणि CNG 2 आणि 3 काट्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या काट्याच्या मध्ये मिडलला CNG आहे. दुपारनंतर मी काय लॉग इन केलंच नाही कारण सगळ्यात पहिले लफडा झाला होता पोटाचा. वॉशरूमला गेलो, म्हणजे पूर्णपणे रेडी होतो लॉग इन करण्यासाठी, पण माझ्या डोक्याच्या ह्या साईडला लेफ्ट साईडला एक हलकीशी नाही कसं फोडी टाईप काहीतरी झालं आहे. तर घरचे मित्र वगैरे बोलले की बाबा डॉक्टरकडे जा आणि बघ की नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर काय आहे नाही, ते गरमीमुळे आलं आहे. तर डॉक्टर येतात संध्याकाळी 7:30 ते 8च्या आसपास. आता मी ज्या एरियामध्ये राहतो तो डॉक्टर आहे दिनेश पाटील. आम्ही त्या डॉक्टरच्या व्यतिरिक्त कुठल्याच डॉक्टरकडे जात नाहीत, म्हणजे पूर्ण फॅमिली असू दे किंवा मी असू दे. तर त्याच्यामुळे मी विचार केला की यार काय करू यार, धंदा पण जातोय, पैसे बनणार नाहीत, पैशांची गरज आहे, म्हणजे EMIs वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. पण मी विचार केला की हेल्थ जर व्यवस्थित असेल ना तरच आपण व्यवस्थित धंदा करू शकतो. जर हेल्थच व्यवस्थित नसेल तर आपण बिझनेस काय करू शकत नाहीत. तर मी विचार केला की जाऊ दे, डॉक्टरकडे जातो. त्यांनी काय नाही, त्यांनी गोळ्या लिहून दिल्यात, सकाळी घ्यायच्यात आणि संध्याकाळी घ्यायच्यात. तर ते सगळं करता टाईम झालं आणि आता टाईम होत आहेत अप्रॉक्सिमेटली 9 वाजतात. तर आज आपण बिझनेस केला किती ते कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन खूप जास्त सोपं आहे, पण तरी तुम्हाला मी दाखवतो. उबरमध्ये आज आपण 1860 रुपयाचं नाही, 1800 नाही, 1886 रुपयाचं काम केलेलं आहे. आणि जी शेवटची ट्रिप जी आपण कंप्लीट केली आहे ते मी तुम्हाला टाइम पण दाखवतो. 2च्या आसपास काहीतरी मी ही ट्रिप कंप्लीट केली आहे. 2 सव्वा 2च्या आसपास मला जिथपर्यंत माहिती आहे. नाही, 2च्या आसपास तर मी घरी होतो. सॉरी 1 मिनिट, आय एम सो सॉरी. तर आजची टोटल अर्निंग आहे उबरमध्ये 1886 रुपये आणि ह्याच्यामध्ये
एक ऑफलाईन ट्रिपसुद्धा इन्क्लूड आहे. तर फटाफट कॅल्क्युलेट करूया. 1886 प्लस 535 2421 मायनस 212 रुपयाचा आपला उबरचा पास. आता ओलाचा पास तर काय आपण ॲक्टिवेट तर आहे, पण ओलामध्ये कोणत्याही प्रकारची ट्रिप कंप्लीट झाली नाही, पण तरी पण तो पैसे तर मायनस करतोच आपण. CNG कितीचा गेला असेल, एक 500 रुपयाच्या आसपास CNG गेला असेल. तर पार्ट टाईममध्ये 1624 रुपयाचं काम झालं आहे. आणि मी अप्रॉक्सिमेटली आहेत ना 2:30 वाजताच्या आसपास मी घरी होतो. तर आज जो आहे ना ट्रिप पण कमी होत्या आणि रेट पण खूप जास्त कमी होता. तर ठीक आहे, अप्स अँड डाऊन्स होत राहतात. सध्या तर हेल्थला थोडंसं सिरियस आहे की बाबा हेल्थ इज वेल तरच आपण करू शकतो, नाहीतर मग काय नाही करू शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा की सकाळी लवकर लॉग इन करून लवकर निघायचा प्रयत्न असतो, पण CNG भरण्याच्या चक्करमध्येच ते निघून जातो. आणि CNG मी आदल्या दिवशी भरून नाही ठेवणार. सिम्पल कॉन्सेप्ट आहे, लवकर उठेन, लवकर CNG पंपावरती जाईल आणि तेव्हा लॉग इन करेल. पण मी आदल्या दिवशी CNG भरणार नाहीत, कारण तो माझ्यासाठी 15 ते 20 किलोमीटरचा ड्रॉप असतो. सो तुम्हाला काय वाटतं या कन्सेप्टमध्ये? हा कन्सेप्ट बरोबर आहे का चुकीचा आहे? नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.